नमस्कार, दिवास किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मऊ आणि खुसखुशीत अशी बालुशाही। तर साजूक तूप घालून मी बालुशाही बनवणार आहे। तर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा। चला तर सुरुवात करूया। सर्वप्रथम मी तूप गरम करून घेणार आहे। इथे मी साजूक तूप अर्धी वाटी घेतलेले आहे आणि छान असं आपण हे गरम करून घ्यायचं आहे। तर साजूक तुपाच्या ऐवजी तुम्ही वनस्पती डालडा पण यामध्ये टाकू शकता। तर तूप छान असं गरम झालेलं आहे। तर गॅस बंद करून घेऊया आणि एका साईडला आपण पीठ मळून घेणार आहोत। तर इथे मी या वाट्यांच्या प्रमाणानुसार अर्धी आणि एक वाटी या प्रमाणानुसार मी मैदा घेतलेला आहे। तर इथे मी 2 वाटी मैदा छान चाळून घेतलेला आहे। त्याचबरोबर 1/4 स्पून खायचा सोडा टाकलेला आहे। चिमूटभर मीठ टाकून घेऊया आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर एका साईडला आपण तुपाचं मोहन गरम करून घेतलेले होते, ते कोमट झाल्यानंतरच ह्या पिठामध्ये टाकायचे आहे आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। तर पिठाला तूप छान लागलं पाहिजे, यामुळे मी दोन्ही हाताने मिक्स करत आहे। तर अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेऊया। यानंतर अर्धी वाटी दही मी यामध्ये टाकून घेणार आहे। तर अर्धी वाटी दही टाकूयात आणि पीठ आपण मळून घ्यायचं आहे। तर प्रमाण बघा, 2 वाटी मैदा असेल तर अर्धी वाटी दही, अर्धा वाटी तूप, त्याचबरोबर 1/4 स्पून खायचा सोडा आणि चिमूटभर मीठ इतकं प्रमाणामध्ये मी हे पीठ मळून घेणार आहे। पीठ जास्त मळून घ्यायचं नाही, अगदी थोडंसं अशा पद्धतीनेच आपण मळणार आहोत। हे पहा, तर जास्त असं मळायचं नाही आहे ह्या पद्धतीने। आणि अगदी 5 मिनटं साईडला ठेवूयात आणि आपण साखरेचा पाक कसा बनवायचा ते पाहूया। तर इथे मी 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे पॅनमध्ये। यामध्ये 1.5 वाटी आपण साखर टाकून घेऊया आणि छान असं हे मिक्स करून घेऊया। आणि छान उकळी आल्यानंतर एका साईडला आपण पिठाचे गोळे तयार करून घेऊया, तोपर्यंत आपला पाक तयार होत आहे। तर इथे 5 मिनिटानंतर मी अशा पद्धतीने पिठाचे गोळे तयार करायला घेतलेले आहेत। तर जास्त दाबायचं नाही आहे, अगदी अलगद सर्क्युलर मोशननी हळूहळू आपण हे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि मध्ये थोडासा प्रेस करून होल करून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने सर्व गोळे आपण तयार करून घेऊयात। आणि गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, यामध्ये आपण तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल फक्त जास्त गरम करायचे नाही, अगदी कोमट तेलामध्येच हे मंद आचेवर गोळे आपण तळून घेणार आहोत। तर दोन्ही साईडला आपण छान असे हे भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि डिशमध्ये आपण हे काढून घेऊयात। तर पाकात टाकायच्या आधी हे थोडेसे कोमट झाले पाहिजेत। आणि इथे आपला पाक तयार झालेला आहे। हे पहा, यामध्ये थोडीशी इलायची टाकून घेतलेली आहे आणि पाहू शकता एक तारेचा पाक आपला तयार झालेला आहे। अशा पद्धतीने तार आली पाहिजे। आणि त्याचबरोबर थोडंसं केसर टाकून घेऊयात आणि गॅस बंद करून घेऊयात। तर पाक जास्त कडक नसला पाहिजे, ज्यावेळेस आपण बालुशाही यामध्ये टाकत आहे त्यावेळेस अजिबात जास्त कडक नको आहे पाक। आणि अशा पद्धतीने बालुशाही आपण सोडून घ्यायची आहे। अगदी 5 मिनटं बालुशाही पाकामध्ये ठेवायची आहे। जास्त पातळ पाक नाही झालेला पाहिजे, अशाच पद्धतीने आपला पाक झाला पाहिजे। आणि जास्त थंड झाला तर साखर आटली जाते, म्हणजे पाक कडक होतो, त्यामुळे ही लवकर प्रोसेस करायची आहे। आणि 5 मिनटांनी आपण हे काढून घेऊयात। एक 2 मिनटं मी फक्त ठेवलेले होते पाकामध्ये। आणि यामध्ये सर्व बालुशाही आपण काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यावर थोडंसं आणखीन मी एक्स्ट्राचं पाक जे आहे त्या टाकत आहे आणि यावर पिस्ताचे तुकडे मी थोडे थोडे टाकून घेत आहे, ऑप्शनल आहे।
आणि बघू शकता सुंदर अशी आपली साजूक तुपापासून मस्त बालुशाही आपली तयार झालेली आहे. एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे. ती ज्या दिवशी बनवताल त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही खा, एकदम मस्त मऊ खुसखुशीत ती तयार होते. हे आत्ताच मी लगेच तोडून दाखवलेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्या दिवशीही नक्की खा. आणि अशाच पद्धतीने नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी दिवाल्स किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.